कथेचे नाव आहे माणसाचं कर्म कसं फिरतं. एका गावात दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ खूप श्रीमंत होता. त्याला कशाचीही कमतरता नव्हती. धाकटा भाऊ मात्र खूप गरीब होता. मोलमजुरी करून तो पोट भरत असे. एके दिवशी दोघा भावांमध्ये वाद झाला. मोठा भाऊ म्हणाला, चांगल्या माणसाला कोणी मदत करत नाही. आजच्या जगात चांगल्या माणसाला सुद्धा परमार्थ मिळत नाही. म्हणून दुसऱ्याचं वाईट जरी झालं तरी आधी स्वतःच्या भल्याचा विचार करायला हवा. तेव्हा लहान भाऊ म्हणाला, दुसऱ्याला त्रास देऊन आपलं भलं कसं होईल. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, आपण गावातील लोकांना विचारू. जर तुझा शब्द खरा ठरला तर माझ्याकडे असलेले सर्व धन तुझे राहील, आणि माझा शब्द खरा ठरला तर तुझ्याकडे जे काही आहे ते सर्व माझे होईल. तेव्हा लहान भाऊ म्हणाला, ठीक आहे. आणि दोघे भाऊ गावात गेले. गावात गेल्यावर बऱ्याच लोकांना विचारलं तर सगळ्या लोकांनी सांगितलं की आता तर भल्याचा जमानाच राहिलेला नाही, आणि जे लोक दुसऱ्याचा विचार करतात किंवा दुसऱ्याचं भलं करतात ते लोक मागे राहतात. भल्या माणसाला कोणी विचारत नाही. चांगल्या माणसांचे दिवस राहिलेले नाहीत. चांगल्या माणसाला राहायला जागा नसते, आणि जो वाईट मार्गावरती चालतो तो भरपूर समृद्ध होतो, धनाने सुखी राहतो. आता लहान भावाकडे जमिनीचा जो तुकडा होता तो मोठ्या भावाने चालाकी करून हिसकावून घेतला. आता लहान भावाला 2 वेळेच्या जेवणासाठी सुद्धा इकडे तिकडे भटकावं लागत होतं. बायको मुलं उपाशी राहू लागले. कोणी अन्न उधार देत नसे. एके दिवशी तो आपल्या मोठ्या भावाकडे धान्य घेण्यासाठी गेला. तो आपला मोठा भाऊ आहे. तो आपल्या लहान भावाला नक्कीच मदत करेल असे लहान भावाला वाटले. तो मोठ्या भावाला म्हणाला, दादा, मला 15 किलो गहू उधार दे. घरात अन्नाचा एकही दाणा नाही. मुले उपाशी मरत आहे, आणि माझ्याकडेही पैसेही नाहीत. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझ्याकडे काही किमती वस्तू असेल तर ती गहाण ठेव, आणि जेवढे पाहिजे तेवढे धान्य घेऊन जा. तेव्हा लहान भाऊ म्हणाला, माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझा एक डोळा मला दे. लहान भावाला वाटलं आपला भाऊ आपली मजा करत असेल. धान्याच्या बदल्यात डोळा तर नाही ना घेणार. पण मोठ्या भावाने धान्याच्या बदल्यात एक डोळा काढून घेतला, आणि डोळ्याच्या बदल्यात त्याला 15 किलो धान्य दिलं. हे सगळं दृश्य बघून त्याची बायको आणि मुलं रडायला लागली. तुम्ही हे काय केलं असे म्हणू लागली. थोडे दिवस चांगले गेले, पण काही दिवसांनी ते धान्य संपून गेलं. लहान भाऊ परत मोठ्या भावाकडे गेला. त्याला आपल्या बायको आणि मुलांना उपाशी वगवत नव्हतं. तो मोठ्या भावाला म्हणाला, दादा, मला थोडं धान्य दे. मोठा भाऊ परत म्हणाला, तुझा दुसरा डोळा दे आणि धान्य घेऊन जा. लहान भावाचा दुसरा डोळाही त्याने काढून घेतला, आणि धान्य घेऊन लहान भाऊ घरी आला. घरी आल्यावर बायको आणि मुलं त्याला बघून रडायला लागली. हे काय केलं? आता आमचं काय होईल? तेव्हा लहान भाऊ बोलला, तुम्हाला दुःखी व्हायचं कारण नाही. आता मी आंधळा झालो. लोक आंधळ्याला भीक नक्कीच देतील. तू मला रोज रस्त्याच्या बाजूला बसून येत जा. दुसऱ्या दिवसापासून रोज त्याची पत्नी त्याला रस्त्याच्या बाजूला बसवून यायची. आता त्यांचा रोजचा जेवणाचा प्रश्न सुटला. एक दिवस बसून बसून खूप वेळ झाला, तरी त्याची पत्नी त्याला घ्यायला आली नाही. कारण रस्त्याने येत असतानाच एके ठिकाणी तिचा गाडीला धडक लागून अपघात झाला, आणि ती जखमी झाली होती. त्यांनी खूप वेळ वाट पाहिली, पण बरीच रात्र झाली तरी बायको आली नाही. त्यामुळे तो घराच्या दिशेने निघाला, पण त्याला काहीच दिसत नव्हतं. त्याने विचार केला की इथेच बसून रात्र घालवतो. अजून पुढे गेलो तर रस्ता भटकेल. तो एका झाडाखाली जाऊन बसला. थोड्या वेळाने जोरात हवा सुरू झाली. तेवढ्यात झाडावरून आवाज आला. तो आवाज भूतांचा होता. 4 भूतांमध्ये एक त्यांचा सरदार होता. भूतं खूप खोडकर होती. ते महिनाभरापासून लोकांना त्रास देत होते, आणि सरदार महिन्यातून 1 दिवस
त्या झाडावर सर्वांचे हिशोब चुकते करत असत. आज हिशोबाचा दिवस होता. सरदारने विचारले, तुम्ही काय काय केले ते एक एक करून सांगा. पहिला भूत म्हणाला, एका गावात 2 भाऊ होते. त्यांच्यात वाद झाला. त्यांनी पैज लावली. दोघांनी आपली बाजू मांडली. त्यांच्यात धाकटा भाऊ हारला आणि भावाने त्याला आंधळे केले. सरदार म्हणाला, खूप छान. आता तो आंधळाच राहणार. त्याला काय माहिती, सकाळी या झाडाखाली जेव्हा दव पडेल ते पाणी डोळ्याला लावल्याने त्याचे डोळे बरे होतील. तेव्हा दुसरा भूत म्हणाला, मी कैलासनगर जिल्ह्यातील सर्व नद्या, झरे, तलाव, विहिरी कोरड्या पाडल्या आहेत. पाण्यासाठी सगळीकडे आक्रोश आहे. खूप दूरपर्यंत पाणी नाही. भूतांचा सरदार म्हणाला, शाब्बास. सर्वजण पाणी पाहण्यासाठी भटकतील. त्यांना काय माहिती, डोंगराच्या पायथ्याशी मातीचे 7 थर काढून पुन्हा पाणी येऊ शकते. तिसरे भूत म्हणाले, सरदार, राजाच्या मुलीचे लग्न होणार होते. लग्न सोहळा साजरा करण्यात आला, पण मी राजकन्येला मूक बनवले जेणेकरून तिचे लग्न होऊ नये. राजवाड्यात शोककळा पसरली आहे. सरदार म्हणाला, वा, शाब्बास. आता ती मुकीच राहणार. त्यावर सरदार म्हणाला, या झाडाची फडफडणारी पाने कुस्करून त्याचा रस तिला प्यायला दिला तर ती बोलू लागेल, हे त्यांना कुठे ठाऊक. बरं, महिन्याभरानंतर या दिवशी पुन्हा भेटू. मग वादळ उठले आणि 4ही भूतं निघून गेली. तोपर्यंत सकाळ झाली होती. आंधळ्या भावानं प्रथम दव डोळ्यावर लावले. त्याचे डोळे परत आले. त्याने आनंदाने पटकन झाडावरचे पान घेतले आणि घरी परतला. त्याचे डोळे परत आल्याने त्याच्या बायको व मुलांना खूप आनंद झाला. त्यांनी संपूर्ण हकीकत पत्नीला सांगितली आणि घरातून निघून थेट कैलासनगर गाठलं. तिथली अवस्था बघून त्याला रडावंसं वाटलं. जमीन कोरडी पडली होती. कुठेही पाण्याचा थेंबही नव्हता. सगळीकडे आक्रोश होता. त्याने डोंगराच्या खालून 7 थर काढले. त्यानंतर विहिरी, तलावात पाणीच पाणी झाले. तिथल्या राजाने त्याला अमाप संपत्ती दिली. मग तो राजाबरोबर राजवाड्यात गेला. राजवाड्यात प्रवेश करताच तो म्हणाला, महाराज, मी ऐकलं आहे की राजकुमारी मुकी झाली आहे. मी तिला बरे करू शकतो. त्यांनी पटकन झाडाच्या पानांना कुस्करले आणि तो रस राजकुमारीला प्यायला दिला. त्यानंतर राजकन्या लगेच बोलू लागली आणि त्यामुळे राजाला खूप आनंद झाला. राजाने त्याची पिशवी सोन्याच्या नाण्यांनी भरली. त्याला एक घोडा दिला आणि राहायला राजवाडा दिला. त्याला कुटुंबासह इथे येण्यास सांगितले. धाकटा भाऊ श्रीमंत होऊन घरी परतला. त्याच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली. मोठ्या भावाने पाहिले तर त्याच्याही डोळ्यात आले आणि मनात म्हणाला, याच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली. त्याने धाकट्या भावाची माफी मागितली आणि गुपित सांगण्याची विनंती केली. आणि मग धाकट्या भावालाही मोठ्या भावाची कीव आली. त्याने सर्व रहस्य मोठ्या भावाला सांगितले. मोठा भाऊ रात्र होण्याची वाट पाहू लागला आणि त्याच झाडाखाली जाऊन बसला. मग ते वादळ आले आणि भूतांचा आवाज येऊ लागला. हिशोब सुरू झाला. भूते म्हणू लागली की जे काही झाले सगळ्यांवर पाणी फिरले. नक्कीच आपले रहस्य कोणीतरी ऐकले असेल. भूत झाडावरून खाली उतरल्यावर तिथे मोठा भाऊ बसलेला दिसला. मग काय, पटकन त्यांनी त्याचा गळा दाबला आणि मोठा भाऊ जागीच मरण पावला. तात्पर्य, दुसऱ्याचं वाईट करून श्रीमंत होण्याची इच्छा कधीही मनात ठेवू नका. जे लोक दुसऱ्याचं चांगलं करतात त्यांचं वाईट कधीच घडत नाही. माणसांना नेहमी समाधानी असले पाहिजे. जो अधिक लोभी असतो त्याची अवस्था ही मोठ्या भावासारखी होते आणि म्हणून नात्यामध्ये लोभ आणू नका. हा लोभ नाती तर दूर करतोच, पण आपण विश्वासाला पण अपात्र ठरतो. जे कर्म तुम्हाला पुढे जाऊन कधी ना कधी फेडावेच लागते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.